अहो ऐकलं का? हं? आज आपल्या मधुराचा वाढदिवस आहे. अरे हा, आज आपल्या मधुराचा वाढदिवस आहे. मी विसरलोच होतो. आणि हा, आज थोडं लवकर या. रोजच्या सारखं उशीर करू नका. अगं आज उशीर कसा करेन? आज मी लवकरच येणार. तू बाकीची सगळी तयारी करून ठेव. हा, तिला येताना केक आणि एक छानसा ड्रेस घेऊन या. अगं हे का सांगायचं असते का? तिला येताना छानसा ड्रेस आणि केक घेऊन येतो मी. ओ भैया, एक कप चहा घ्या. टेन्शन तर भरपूर आलंय. काय करावं तेच कळत नाही. मधुराला गिफ्ट आणि तिला ड्रेस कसा घेऊन जाऊ तेच कळत नाही. 6 वाजत आले, अजून सुद्धा एक राईड सुद्धा मला मिळाली नाही. हे देवा, काय करू? घरी पण लवकर जायचंय आज. एक तरी राईड घेते देवा, एक तरी राईड घेते. अरे वा, आला एक मेसेज. लगेच चलतो या राईडला. बरं झालं रे देवा. मॅडम, राईड तुम्हीच बुक केली का? हो सर, मीच बुक केली. मॅडम, तुमच्या मोबाईल वरती कोड आला असेल, ते तेवढं सांगा मला. 1077. ठीक आहे मॅडम, हे घ्या हेल्मेट. मॅडम, हेच आहे ना लोकेशन? हो सर, हेच आहे माझे लोकेशन. इथेच उतरायचे आहे मला. सर, किती झाले पैसे? मॅडम, तुमचे 60 रुपये झाले. सर, स्कॅनर द्या. एक मिनिट. हा, कुठे आहेस? मी आले आहे इथे. काय झाले? प्रॉब्लेम झालाय का? ओ शट यार, स्कूटी खराब झाली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय भेटते का बघेन मी इथे. ओके. सर, माझी मैत्रीण येणार होती मला घ्यायला स्कूटी घेऊन, पण त्याची स्कूटी खराब झाली आहे, म्हणून तिला खूप उशीर होईल. तर मी घरी कशी जाऊ सर? मला सोडतात का? मॅडम,
सोडलो तर असतो मी, पण आज मला घरी खूप लवकर जायचं आहे. खूप महत्वाचं काम आहे माझं. सर प्लीज मला सोडा, काही पण करून सोडा. वाटलंच तर मी तुम्हाला डबल पैसे देते, पण प्लीज सर नाही म्हणू नका. अहो मॅडम, मी तुम्हाला काही पण करून सोडलो असतो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि सगळेजण वाट बघत बसले आहेत. सर मग मी आता माझ्या घरी कशी जाऊ? त्या रूटला कोणतेही व्हॅन जात नाही किंवा रॅपिड जात नाही. सर माझी मैत्रीण जर आली असती तर ही वेळ खरंच आली नसती. सर मी तुमच्या पाया पडते, मला सोडा. अहो मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? पाया वगैरे काही पडू नका तुम्ही माझ्या. घरी पण सगळेजण वाट बघत बसले आहेत. या मॅडम पण मला सारखं विनवण्या करत आहेत आणि त्यांना जर मी अशा अवस्थेत सोडून जर गेलो आणि त्यांच्यासोबत जर कुठली वाईट घटना घडली, नाही नाही. ठीक आहे मॅडम, सोडतो तुम्हाला. हं? बसा. थँक्यू सो मच सर. अहो मॅडम, 150 रुपये झाले, तुम्ही तर 500 रुपये केला. एवढं पेमेंट कसं काय केला तुम्ही? अहो सर असू द्या, मी मुद्दामच केले आहे. आज तुमच्या मुलीचा वाढदिवस असताना सुद्धा तुम्ही मला सोडायला आलात. खरंच मी तुमची खूप आभारी आहे. म्हणून हे छोटंसं माझ्याकडून तुमच्या मुलीला गिफ्ट द्या. अहो मॅडम, वाढदिवस तर काय दरवर्षी साजरा करू शकतो आपण, पण मी जर तुम्हाला एकटीला जर ह्या अवस्थेत सोडून गेलो असतो आणि तुमच्यासोबत जर काय बरं वाईट झालं असतं, तर मी माझ्या आयुष्यात स्वतःला कधीच माफ केलं नसतं. माणसाने माणसाच्या वाईट प्रसंगी मदत करणं हीच तर खरी माणुसकी आहे आणि हाच तर खरा धर्म आहे. खरं आहे ना? खरंच किती चांगला माणूस आहे हा. देवासारखा धावून आला माझ्यासाठी. खरंच अजून सुद्धा असे माणसे आहेत या जगामध्ये. खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे सर. थँक्यू सो मच सर. बाय सर. चला, असा उशीर झालाच आहे. आमची मधुरा पण झोपी गेली असेल.